राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी अचानक अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांचा शासकीय बंगला असलेल्या देवगिरी निवासस्थानी मुंडे आणि दादांमध्ये 1.5 तास चर्चा झाली। अचानक धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट का घेतली याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान या भेटीबद्दलचे अपडेट जाणून घ्यात सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, या भेटीचे काय नेमके तपशील मिळतात? नक्कीच जवळपास 2 तासाहून अधिक तास धनंजय मुंडे अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली होती। जवळपास 2 तासांहून बैठकीसाठी स्वतः धनंजय मुंडे होते, त्यानंतर प्रफुल्ल पटेल या बैठकीसाठी दाखल झाले होते। जरी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातनं सांगण्यात आलं असलं की कुठलंही काम नव्हतं, मात्र अध्यक्ष आहेत पक्षाचे, त्या अनुषंगाने भेट असली तरी ज्यावेळी दोन नेते भेटतात एकमेकांना त्यावेळी नक्कीच यामागे राजकीय चर्चा ही घडत असते। या बैठकी मागणं अनेक गोष्टी आहेत त्या देखील काढल्या जातीलच, कारण ज्या घडामोडी घडत आहेत, एकीकडे दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला जातो, दुसरीकडे ठाकरेंचे आमदार फडणवीसांना भेटायला जातात आणि त्यानंतरच राष्ट्रवादीमध्ये देखील त्याची हालचाल होते आणि त्यानंतर 3 प्रमुख नेते हे अजितदादांच्या भेटीला जातात। यातूनच अनेक गोष्टी या समोर येतात, कारण राजकारणात ज्यावेळी 2 नेते प्रामुख्याने भेटतात त्यावेळी अनेक ज्या गोष्टी आहेत त्या देखील यातनं काढल्या जातात। त्यामुळे ही भेट नेमकी का होती, कशासाठी होती हे अद्याप कळू शकलं नसलं तरी या भेटीमागे नक्कीच राजकीय ज्या गोष्टी आहेत त्या दडल्या असल्याच्या गोष्टी या देखील समोर येत आहेत। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।